एकदा काही मतदान झालं की माझ्यासारखी तुम्हीही एका गोष्टीची वाट पाहत असता, ती म्हणजे त्या मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे, कोण गुलाल उधळणार, नेमके कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले, शेवटच्या दिवसापर्यंत कोण मैदानात टिकून राहिलं आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या मतदारसंघातील उमेदवारांच्या बाजूने असलेल्या बड्या नेत्यांनी कशी खेळी खेळली आहे. हा सगळा आढावा पुढील काही मिनिटात सविस्तररित्या पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या व्हिडिओतले मतदारसंघ कोणते आहेत तर कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, बारामती, म्हाडा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव या 11 पैकी सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले. आता सविस्तररित्या प्रत्येक मतदारसंघावर नजर टाकू. सुरुवात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघापासून करू. इथं शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना झाला. इथं विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी पाहायची झाल्यास चंदगडमध्ये 62.48, कागलमध्ये 68.27, करवीरमध्ये 69.87, कोल्हापूर उत्तरमध्ये 59.41, कोल्हापूर दक्षिणमध्ये 60.59, राधानगरीमध्ये 61.66. कोल्हापूर शहर भागात मतदान कमी झालं, पण शहराचा विचार केल्यास दोघेही 50-50 असल्याचं म्हटलं जाते. तर कोल्हापूर ग्रामीणचा विचार केल्यास संजय मंडलिकांचं पारडं जड आहे. ज्या भागात बंटी पाटलांनी फिल्डिंग लावली होती, उदाहरणार्थ राधानगरी, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे शाहू महाराजांना ज्या मतदारसंघातून अपेक्षा होती तिथेच सर्वाधिक मतदान झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. तर चंदगड, कागल, कोल्हापूर दक्षिण अशा पट्ट्यातून संजय मंडलिकांना सर्वाधिक मतांची अपेक्षा असल्याचं म्हटलं जातंय. वर पाहायचं झाल्यास शाहू महाराजांचं पारडं थोडंफार जरी इथं जड असलं तरी शेवटच्या दिवसापर्यंत या लढतीचं काटेकी टक्करमध्ये रूपांतर झालं होतं. त्यामुळे शाहू महाराज लीड घेतील अशा चर्चा आता संजय मंडलिकांच्या बाजूने झुकताना दिसत आहेत. आपल्या यादीतला दुसरा मतदारसंघ आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. इथं 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 62.18% मतदान झालं होतं. हातकणंगले मतदारसंघात विधानसभानुसार झालेलं मतदान पाहायचं झाल्यास हातकणंगलेमध्ये 67.46, इचलकरंजीमध्ये 59.13, इस्लामपूरमध्ये 61.90, शाहूवाडीमध्ये 61.24, शिराळामध्ये 59.95, शिरोळमध्ये 62.73% मतदान झालं होतं. हातकणंगले मतदारसंघ गाजला तो म्हणजे वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मतदान केंद्रावर झालेल्या हाणामारीमुळे. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडल्यामुळे हे मतदान केंद्र काही वेळ बंद होतं. असो, आपण इथल्या मतदानावरती लक्ष केंद्रित करू. इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टार्गेटवर होते शाहूवाडी आणि इचलकरंजी मतदारसंघ. इथले आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन शिंदेनी धैर्यशील मानेंसाठी वाट सुकर केली होती. तर राजेंद्र यड्रावकर, राजू आवळे, जयंत पाटील, मानसिंग नाईक यांच्यामुळे सत्यजित पाटलांचं पारडं जड आहे असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात. इथं शाहूवाडीतून जरी सत्यजित पाटलांना धक्का बसण्याची शक्यता असली तरी बाकीच्या मतदारसंघातून सत्यजित पाटलांना लीड मिळू शकतं असं इथलेही स्थानिक पत्रकार सांगतात. त्यात गटातटाच्या राजकारणाचा फटका धैर्यशील मानेंना बसू शकतो असंही सांगायला स्थानिक पत्रकार विसरत नाहीत. राहिला प्रश्न राजू शेट्टी यांचा, तर ऊस उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल राजू शेट्टी यांच्याबद्दल सहानुभूती असली तरी तरुण आणि उद्योग क्षेत्रातील मतदारातून म्हणावा तितका प्रतिसाद राजू शेट्टी यांना मिळत नसल्याचं म्हटलं जाते. पहिल्या नंबरवर धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यात लढत होईल अशी शक्यता वर्तवली जाते. तिसरा मतदारसंघ आहे सांगलीचा. इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील मैदानात आहेत. मिरजमध्ये 59%, सांगलीमध्ये 57.50%, तासगाव कवठे महाकाळमध्ये 61.16%, जतमध्ये 59.32, खानापूरमध्ये 51.11, पलूस कडेगाव 56.45 असं इथलं विधानसभानुसार मतदान झालं. सांगलीच्या विषयाची सुरुवात होते विश्वजित कदमांपासून. मतदानाच्या शेवटपर्यंत कदम महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त करत होते, तरी ते चंद्रहार पाटलांच्या सभांमध्ये हजर होते. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास नेते महाविकास आघाडीसोबत आणि कार्यकर्ते विशाल पाटलांसोबत अशी परिस्थिती सांगलीमध्ये निर्माण झाली होती. सांगली शहर, मिरज, पलूस कडेगाव आणि जत या भागातून विशाल पाटलांनी सर्वाधिक मतदान घेतील असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतात. तिकीट न मिळाल्यामुळे मिळालेली सहानुभूती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे केलेला प्रचार आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मेहनत यामुळे विशाल पाटलांचं पारडं जड झाले. राहिला प्रश्न संजय काका पाटलांचा, तर संजय काका पाटलांबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी, मतदारसंघात न फिरल्याचा राग अशा अनेक गोष्टी संजय काकांच्या विरोधात जाताना दिसतात. चंद्रहार पाटील यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास नौके उमेदवार म्हणूनच त्यांच्या ओळखीची सुरुवात या मतदारसंघात केली जाते. त्यात
जिल्ह्यात शिवसेनेचाच मतदार या मतदारसंघात तयार झाला नसल्याने चंद्रराव पाटलांना मोठा फटका बसू शकतो। चौथा मतदारसंघ आहे माढा लोकसभेचा। इथं भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढाई आहे। सगळ्यात आधी हा मतदारसंघ गाजला तो बागलवाडीमध्ये एका तरुणाने ईव्हीएम मशीन पेटवल्यामुळे। दुसरीकडे हाणामारी आणि बाचाबाचीच्या घटनाही सुरूच होत्या। असो, या मतदारसंघात विधानसभेनुसार विचार करायचा झाल्यास फलटणमध्ये सर्वाधिक म्हणजेच 64%, करमाळा येथे 55, माढा तालुक्यात 61, माळशिरस येथे 60, मानमध्ये 58, सांगोल्यात 60% अशा प्रकारचं मतदान झालंय। इथं फलटणचा विचार केला तर हा बालेकिल्ला आहे रामराजे नाईक निंबाळकरांचा। हे तेच रामराजे निंबाळकर ज्यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या नावाच्या चर्चांना सुरुवात केली होती। सध्या हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी महायुतीच्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत। त्यामुळे इथून धैर्यशील मोहिते पाटलांचं पारडं जड असल्याचं बोललं जातं। माढा हा राष्ट्रवादीच्या बबन शिंदेचा गड असला तरी त्यांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं असलं तरी इथं शिंदेचा शब्द डावलण्याच्या चर्चा आहेत। बाकी कमी मतदान झालेल्या सांगोल्यामध्ये दोघांचंही पारडं 50-50 असल्याचं म्हटलं जातं। बाकी करमाळ्यामध्ये तुतारीची हवा कमी असल्याची चर्चा स्थानिक पत्रकारांमध्ये आहे आणि उरलेल्या मतदारसंघ म्हणजेच माळशिरसचा तर इथं मोहिते पाटलांचं पारडं जड आहे। अकलूज, माळशिरस, फलटण या 3 भागातून मोहिते पाटील लीड घेतील असं म्हटलं जाते। बाकी सोलापूर जिल्ह्यात तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दाही निर्णायक ठरू शकतो, हे इथं विसरून चालणार नाही। 5वा मतदारसंघ आहे सोलापूरचा। सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढाई आहे। विधानसभानुसार मतदानाचा विचार केल्यास मोहोळमध्ये 60.16%, सोलापूर उत्तरमध्ये 56.81, सोलापूर मध्यमध्ये 56.32, अक्कलकोटमध्ये 55.31, सोलापूर दक्षिणमध्ये 58.21 आणि पंढरपूरमध्ये 58.9। सोलापुरात काटेकी टक्कर झाली ही इथले स्थानिक पत्रकार मान्य करतात। तेही सांगतात की जो कोणी निवडून येईल त्याला फक्त 25 ते 50 हजाराच्या लीड मिळू शकतं। इथल्या सर्वाधिक झालेल्या मुस्लिम समुदायाचं मतदान ही निर्णायक ठरणार आहे। राम सातपुतेंनी मांडलेली हिंदुत्वाची भूमिका, त्यामुळे नाराज झालेला मुस्लिम वर्ग याचा परिणाम मतदानावरती दिसून येऊ शकतो। तर एका बाजूला बेरोजगारी आणि शेतकरी वर्गात असलेली नाराजी, त्यात सोलापूरच्या आधीच्या भाजपच्या खासदारांविरोधात असलेली नाराजी, हेच सध्या प्रणिती शिंदेच्या बाजूचे मुद्दे होऊ शकतात। बाकी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांमुळे बदललेलं वातावरणही दुर्लक्षित करून चालणार नाही। आपल्या यादीतला 6वा मतदारसंघ आहे बारामती लोकसभेचा। इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार अशी लढाई आहे। बारामतीत यंदा 56.7% मतदान झालंय। या घटलेल्या मतदानाचा तोटा कोणाला होऊ शकतो याचा अभ्यास करणं ही खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी विधानसभेनुसार मतदानाची टक्केवारी पाहणं खूप गरजेचं आहे। बारामतीमध्ये 64.50, भोरमध्ये 58.52, दौंडमध्ये 57.80, इंदापूरमध्ये 62.50, खडकवासलामध्ये 50%, पुरंदरमध्ये 48%। खडकवासला आणि पुरंदर या 2 मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं आहे। इथे अनुक्रमे महायुतीचे भीमराव तापकीर आणि संजय जगताप आमदार आहेत। असं म्हटलं जातं की इथून सुनेत्रा पवारांना सर्वाधिक मतदान होईल असा अंदाज अजितदादा नव्हता, मात्र एकूण मतदान कमी झाल्यामुळे त्याचा फटका बसू शकतो। तिसरा मतदारसंघ म्हणजेच इंदापूरचा, जिथून अजितदादांना मोठी अपेक्षा होती त्याप्रमाणे 62.50% मतदान झाले। या मतदारसंघात सुनेत्रा पवारांना लीड मिळेल असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात। इथले स्थानिक आमदार दत्ता भरणेंच्या शिवीगाळ प्रकरण तुमच्या कानावर आतापर्यंत आलं असेलच। इथे फक्त भरणे नाहीत तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांची ताकद ही सुनेत्रा पवारांच्या मागे होती। बोरचा विचार केल्यास तिथले आमदार संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिलाय, त्यामुळे तिथल्या मतदानाचा किती फायदा सुळेंना होतोय हे निकाला दिवशी स्पष्ट होईल। राहिला प्रश्न भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंड मतदारसंघाचा, तर इथं भाजपचा कॅडर सुनेत्रा पवारांना मतदान करेल की सुप्रिया सुळेंना हे आता सांगणं खूप कठीण आहे। उरला सुरला मतदारसंघ म्हणजे अजित पवारांचा बारामती विधानसभा, तर स्थानिक पत्रकारांच्या मते इथून दोन्ही उमेदवारांना 50-50 मतं मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय। बारामती आणि इंदापूर सोडलं तर बाकीच्या मतदारसंघात झालेल्या कमी मतदानाचा फटका कोणाला बसू शकतो हे निकाला दिवशी स्पष्ट होईल। सध्या एका वाक्यात सांगायचं झाल्यास इथं काटेकी टक्कर दिसून येते। 7वा मतदारसंघ आहे उस्मानाबादेचा। इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत आहे। इथं विधानसभेनुसार चित्र पाहायचं झाल्यास औसामध्ये 64.44, उमरगामध्ये 60.30, तुळजापूरमध्ये 65.40, धाराशिवमध्ये 63.93, परंडामध्ये 63.53, बार्शीमध्ये 65.29% मतदान झाले। इथं धाराशिव, बार्शी, उमरगा, औसा, पारंडा, तुळजापुरात राणा जगजितसिंह पाटलांची ताकद आहे। सोबतच तानाजी सावंत, अभिमन्यू पवार यांची ही साथ आहे। आणि या सगळ्यापेक्षा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा, यामुळे अर्चना पाटलांना
पाटलांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र विरोधात असलेल्या ओमराजे निंबाळकरांना लीड मिळेल असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात. त्याचं कारण म्हणजे संसदेतली वक्तृत्व शैली, उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती, मुस्लिम मतदारांचा मिळणारा पाठिंबा, थेट लोकांमध्ये संपर्क असल्याचा प्रचार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबत असलेलं कनेक्शन. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं, मराठा आरक्षणावरती संसदेत मुद्दा मांडणं अशा गोष्टींमुळे ओमराजे निंबाळकर लीडवर असल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगताना दिसत आहेत. 8वा मतदारसंघ आहे लातूर लोकसभेचा. इथं काँग्रेसचे शिवाजी कलगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे अशी लढत आहे. इथल्या विधानसभेचं गणित पाहायचं झाल्यास लातूर शहर 60.71, लातूर ग्रामीण 61.90, निलंगामध्ये 61.76, उदगीरमध्ये 62.39, अहमदपूरमध्ये 62.39, लोहामध्ये 61.12% मतदान झाले. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जायचं. यंदाही तसं चित्र थोड्याफार प्रमाणात असल्याचं म्हटलं जाते. त्याचं कारण म्हणजे लातूर ग्रामीण आणि लातूर शहरचे आमदार अनुक्रमे धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्या बालेकिल्ल्यातून यंदा सर्वाधिक मतदान झालं आहे. लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि लोहामधून काँग्रेसच्या शिवाजी कलगे यांना लीड मिळेल असा अंदाज देशमुख कुटुंबाने आखला होता. सध्या तरी सर्वाधिक मतदान याच मतदारसंघातून झाले, मात्र ते मत पूर्णपणे काँग्रेसला गेले हे आता म्हणणं गडबडीचं राहील. त्यामुळेच महायुतीची ताकद असलेल्या निलंगा, उदगीर, अहमदपूर या मतदारसंघातूनही तोडीस तोड मतदान झाले हे इथं मान्य करावं लागेल. इथलं मतदान कसं असतं तर मुस्लिम, त्यानंतर लिंगायत आणि मराठा मतदारांची टक्केवारी आहे. लातूरमध्ये मुस्लिम मतदान मोठ्या प्रमाणात झाल्याचं म्हटलं जातंय. त्यात मराठा आरक्षणाबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी, मनोज जरांगे फॅक्टर ही इथं महत्त्वाचा ठरणार आहे. परिणामी सुधाकर शृंगारे यांच्या बाजूने झुकलेला सामना आता अतितटीचा झाल्याचं म्हटलं जाते. सोबतच पराभूत आणि विजयी उमेदवार यांच्यात विनिंग मार्जिन एकदम कमी असू शकतं असा अंदाज इथले स्थानिक पत्रकार वर्तवताना दिसत आहेत. 9वा मतदारसंघ आहे रायगड लोकसभेचा. रायगडमध्ये मतदानाच्या दिवशी सुनील तटकरे यांचं पारडं जड असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. इथं विधानसभेनुसार मतदान पाहायचं झाल्यास अलिबागमध्ये 52.23, श्रीवर्धनमध्ये 49.48, महाडमध्ये 45.6, गुहागरमध्ये 53.77, दापोलीमध्ये 50.12, पेनमध्ये 51% मतदान झाले. इथं भास्कर जाधवांचा पाठिंबा सोडला तर अख्ख्या आमदारांची ताकद सुनील तटकरे यांच्या बाजूने आहे. पण भास्कर जाधवांनीही म्हणावी तितकी अग्रेसिव्ह भूमिका घेतली नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. दुसरीकडे आमदारांच्या आधीच्या नाराजी दूर करून तटकरेंनी आपला रस्ता मोकळा करून घेतलाय. आनंद गीतेंचा एक निगेटिव्ह मुद्दा म्हणजे त्यांचं विस्कटलेलं बूथ मॅनेजमेंट. आनंद गीते यांचं कार्यकर्त्यांना गृहीत धरणं, कार्यकर्त्यांच्या सुखादुःखापासून लांब राहणं, बूथ मॅनेजमेंट कमी पडणं हे निगेटिव्ह पॉईंट्स आनंद गीतेंच्या असल्याचं म्हटलं जातंय. मात्र याच्या विरोधात आनंद गीतेंना सध्या तरी ठाकरेंना मिळणारी सहानुभूती, राष्ट्रवादी फुटल्यामुळे तटकरेंबद्दल असलेली नाराजी, आनंद गीते यांचा जुना संपर्क आणि शेकापची ताकद याच्या भरोशावर जे मतदान होईल तितकाच आकडा गीते गाठू शकतील अशी स्थानिक पातळीवरती चर्चा आहे. या उलट तटकरे कुटुंबांनी मात्र मतदान होताच स्वतःहून बूथ मॅनेजमेंटमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली होती. इथं पेनचा विचार करणं महत्त्वाचं आहे. 6 गावातील गावकऱ्यांनी बाळगंगा धरणाचा मुद्दा समोर करून मतदानावरती बहिष्कार टाकला होता. किमान 10,000 मतांचा फरक पडण्याची शक्यता वर्तवली जाते. याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. प्रवाहाच्या विरोधात लढणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये सध्या तरी सुनील तटकरेंचं पारडं जड आहे. आनंद गीते यांचं पारडं फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांच्या भरोशावरच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बाकी खरा निकाल हा 4 जूनलाच कळेल हे मात्र नक्की. पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा. इथं 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झालं होतं. इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे अशी लढत होती. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच्या 23 दिवस आधी विनायक राऊतांना उमेदवारी जाहीर झाली होती. तोपर्यंत नारायण राणे की किरण सामंत असाच वाद महायुतीमध्ये पाहायला मिळत होता. उमेदवारी न मिळाल्यामुळे किरण सामंत नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यात शिवसेना फुटीमुळे मिळालेली सहानुभूती, वैभव नाईक, राजन साळवींच्या माध्यमातून मिळणारं मतदान, प्रचारासाठी मिळालेले जादाचे दिवस अशा अनुषंगाने विनायक राऊतांचं पारडं जड असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण उशिरा उमेदवारी मिळूनही नारायण राणेंनी अनेक टप्पे कव्हर केल्याचं दिसतंय. विधानसभेनुसार इथलं गणित पाहिलं तर कणकवलीमध्ये 55.14, कुडाळमध्ये 59.9, सावंतवाडीमध्ये 60.30, चिपळूणमध्ये 52.62, रत्नागिरीमध्ये 49.83, राजापूरमध्ये 47.31% असं मतदान इथं झाले. आता हे सविस्तर समजून घेतलं तर नारायण राणेंचं पारडं कसं जड असू शकतं हे थोडक्यात समजून येईल. कणकवलीमध्ये नितेश राणे, सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर, चिपळूणमध्ये अजित पवारांचे आमदार शेखर निकम, रत्नागिरीत उदय सामंत अशी फिल्डिंग नारायण राणे यांनी नाही तर थेट भाजपकडून लावण्यात आली होती. राणेंचा प्रचार, सभांची वेळ, कोपरा सभा अशा अनेक गोष्टींचं नियोजन भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं.
राऊतांच्या बाजूने अजून एक गोष्ट असू शकते, ती म्हणजे किरण सामंत यांची असलेली नाराजी. सामंत बंधूंच्या नाराजीचा फायदा थोडाफार राऊतांना होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. बाकी रत्नागिरी शहरातील मतदान हे राणेंच्या बाजूने असू शकतं असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात. 11वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे सातारा लोकसभेचा. इथं फाईट भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे अशी झाली होती. सुरुवातीलाच इथं विधानसभानुसार झालेलं मतदान पाहू. वाईमध्ये 60.78, कोरेगावमध्ये 67.51, कराड उत्तरमध्ये 65.33, कराड दक्षिणमध्ये 65.68, पाटणमध्ये 56.50, सातारामध्ये 62.77% मतदान झालं होतं. मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत शशिकांत शिंदे यांचं वारं असल्याचं म्हटलं जायचं, पण मतदानानंतर ही लढाई 50-50 मध्ये असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे. जिथं भाजपची ताकद कमी होती त्या कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन मतदानाचा समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला, पण तिथे बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटलांची एक गटा मतं आहेत, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही निवड भावनिक आणि राष्ट्रवादीत झालेल्या फुटीच्या मुद्द्यावरती लढवण्यात आली, तर शेवटपर्यंत मुतारी घोटाळा समोर करत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंना टार्गेट केलं होतं. कराड दक्षिण आणि कराड उत्तर मतदारसंघात सर्वाधिक झालेलं मतदान हे शशिकांत शिंदेंच्या फायद्याचं ठरू शकतं. आता लढाईचा विचार केला तर शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा बड्या नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती, तर विरोधात जयंत पाटील, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटलांनी या निवडणुकीकडे स्वतःहून लक्ष घातलं होतं. त्यामुळे स्थानिक पत्रकार म्हणतात इथं काटेकी टक्कर होऊ शकते. हे झालं 7 मे रोजी मतदान झालेल्या 11 मतदारसंघाचं विश्लेषण. मी पुन्हा हेच सांगतोय की हा एक अंदाज आहे, पण मतदारांनी निकाल पेटीमध्ये टाकलेला खरा निकाल हा 4 जूनलाच पाहावा लागणार आहे. तुम्हाला या 11 मतदारसंघाबद्दल काय अंदाज वाटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा. हे अनालिसिस शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.